नमस्कार मित्रांनो, आज दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला मी देणार आहे। ते दोन प्रश्न हे आरक्षणाच्या अनुषंगानं मराठा समाजातील व्यक्तीने विचारलेले प्रश्न आहे। तर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग जे सर्वे करणार आहे ते मुलाखतीची काही अनुसूची तयार झालेली आहे, त्या अनुषंगानेचे दोन प्रश्न आहेत। तर त्या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो, ही वस्तुनिष्ठ पद्धतीने ठेवू इच्छितो। आणि हे या प्रश्नांची उत्तरं ऐकून घेणं हे मराठा समाजासाठी उपकारक ठरतील, कारण त्यांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांना उपकारक ठरतील, इतरांनाही बघावं ठरतील की नाही, त्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना उपकारक ठरणार आहे। तर तुमची जात पोटजात दुय्यम वा कनिष्ठ समजली जाते का, हा एक प्रश्न आहे सर। तर काय लिहावं कळत नाही आणि काय लिहावं, जे आहे ते लिहावं म्हणलं। लेखली जाते का, तर नाही म्हणला। कसं आहे सर म्हणलं, आमच्या गावामध्ये कसं आहे म्हणला, आम्हाला कनिष्ठ लेखणारे कोणीच नाहीत म्हणला। बर, मग तुम्हाला गावात कनिष्ठ लेखणारे नाहीत म्हणजे तुम्ही तुमची जात किंवा पोटजात कनिष्ठ नाही ठरत नाही का? हां, तुला विचारलं नाही, तुला वैयक्तिक विचारलं नाही, जातीच्या संदर्भाचा प्रश्न आहे तो बाबू। हां सर, बरोबर म्हणला, बरोबर, खरं आहे म्हणला। मग पण कशाला म्हणावं सर म्हणला, आपल्याला कनिष्ठ लेखते म्हणून काय हिंमत आहे म्हणला कोणाला आपल्या समोर कनिष्ठ लेखण्याची, हाणून टाकतो, चिरून टाकतो, मारून टाकतो म्हणला। बापू म्हणलं ते हाणून टाकतो, चिरून टाकतो, फोडून टाकतो, हे इथं लिहायचं नाही तुला। इथं यावर लिहायचं की लेखली जाते का नाही। हो असेल तर हो लिही, नाही जर असं तुला नाहीच वाटलं तर नाही लिही। नाही लिहिलंस की तुझ्या समाजाचा घात होणार आहे। आरक्षण मिळण्यासाठी जे मार्क लागणार आहे ते मार्क तिथं कमी होणार आहेत तिथं, कारण एक एक मार्क महत्त्वाचा आहे। ते मार्क किती आहेत काय नाहीत त्या संदर्भात मी पुन्हा सांगतो। हा विषय फक्त प्रश्न किती विचारले त्याच्याबद्दल विचारलं, पण ठीक आहे। पण त्या दुसरा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते। हा, तुम्हाला जर कनिष्ठ लेखलं जातं, कोण्या जातीपेक्षा कनिष्ठ लेखलं जातं, तर काय उत्तर द्यावं असा त्याचा प्रश्न आहे। तिथं तुम्ही ब्राह्मण समाज तुम्हाला कनिष्ठ लेखते, सत्य आहे। नाही हो सर मला सगळेच कुठं लेखतात। अरे बापू, तुला सगळेच लेखतात की सगळेच लेखत नाहीत हे विचारलं नाही, ते लेखतात की नाही एवढंच विचारलं, किती टक्के लेखतात वगैरे विचारलं नाही। जे ब्राह्मण इतरांना समानतेची वागणूक देणारे आहेत, सगळ्यांना समान मानणारे, बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत, त्यांना आपण वंदन करू, वंदन, त्याच्याविषयी काहीच नाही। परंतु त्या समाजातली माणसं लेखतात की नाही हे या समाजापेक्षा तुम्हाला कनिष्ठ लेखलं जाते की नाही, हा आहे। तेच नाही, मारवाडीच लेखतात, मारवाड्यातले काही लोक, काही बरं काय, सगळेच असं मी म्हणत नाही, काही लिंगायत समाजातले काही लोक लेखतात। एवढंच नाही, तुम्हाला सांगतो की आमच्या गावामध्ये एक सुतार समाजाचा माणूस होता, तो सुद्धा मराठा समाजाच्या हातचं पाणी किंवा अन्न घेत नव्हता। अन्न घेत नव्हता म्हणजे शिजवलेलं अन्न घेत नव्हता, ज्वारी, तांदूळ वगैरे असं काही, गहू वगैरे घेत होता। तो पाणी सुद्धा पित नव्हता, हापशाला पाणी, विचारू शकता आमच्या गावात येऊन, नायगाव तालुक्यात दरे गाव आहे माझं। तर तो माणूस असा हापसा होता आमच्या मारुतीच्या पाराच्या समोर। आता ते हापसा मेला, आता तो नाहीच, तिथं गेला, खराब होऊन गेला त्याचा। तेव्हा तसं असं एका हाताने हे करायचं आणि एका हाताने पाणी घ्यायचं।
म्हणजे मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे, आजही ती वस्तुस्थिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सत्य मानणं आणि सत्य लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला कनिष्ठ मानण्याचे पुरावे द्या असा तिथं प्रश्न नाही. मानतात का, फक्त मानतात काय, तेवढंच मानतात का, मानतात एवढंच बघायचं. त्यांनी मानतात का म्हणले, तुम्ही मानतात म्हणायचं. पुरावे द्या असं तिथं कुठंच म्हटलेलं नाही. त्याच्यामुळं मानतात का, मानतात असं लिहायचं त्याचं उत्तर. तर दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या समाजामध्ये लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का, हा एक प्रश्न आहे सर, असं त्याने एक प्रश्न विचारला मला. आता कडू कसं म्हणावं आहे म्हणून म्हणला, आहे आजी आहे ते आहे की बापू. नाही, तुझ्या घरात थोडंच विचारलं, तू घेतोस का घेत नाहीस हे विचारलं नाही. त्याच्यामध्ये समाजाबद्दल हा हे प्रश्न आहे. समाजात घेतात, तुला पुरावे वगैरे देत बसायची गरज नाही, हो म्हणून लिहून मोकळं होतो. कारण पुढारलेला समाज नाही मराठा समाज, त्यामुळे तो हुंडा घेतो. आता हुंडा हा अनेक प्रकारचा असतो, एका प्रकारचा थोडा, फक्त कॅशच थोडं असते. वस्तू रूपानं सुद्धा जे घेतलं जातं तो हुंडाच असतो. एक जण म्हणलं आम्ही हिंडा घेतल्यासारखं खडकू घेतलं नाही. मला खडकू वाले काय असतात. मग काय, मग काही नाही म्हणला. काय केलं म्हणलं, काय दिवे लावले, काय नाही म्हणला. सर 50 तोळे सोनं फक्त घेतलं म्हणला, ते बी माझ्या अंगावर टाकलं म्हणला आणि बायकोच्या अंगावर टाकलं म्हणला. बर, ती मालमत्ता तर कोणाची झाली म्हणलं, आमचीच झाली ना म्हणलं. ते हुंडा थोडाच आहे म्हणलं, पैसे घेतले तर हुंडा. म्हणजे एवढं अज्ञान आहे. हे अज्ञान असणं सुद्धा मागासलेपणाचंच लक्षण आहे. दुसरा मुद्दा की अनेक वस्तू घेतल्या जातात. तुम्ही बघा, एकदाच लग्नात येऊन मराठा समाजाच्या सुईपासून मागायला, सुईपासून सुई, गॅस, चमचा, उलटणं, इथपासून उलटण, सुईपासून ते सगळं फ्रीजपर्यंत सगळं दे दे दे. ही वस्तुस्थिती आहे. हे सुद्धा हुंडा आहे, मालमत्ता आहे ती. एवढंच नव्हे, पुढारलेला समाज लग्नातला खर्च हा दोघं करतात. एकूण येणारा खर्च दोघं करतात पुढारलेल्या समाजामध्ये. कारण लग्न ही दोघांची गरज असते ना. पण मागास समाजामध्ये असं केलं जात नाही. वधू पक्षावर जो समाज लग्नाचा खर्च सुद्धा लागतो तो मागास असतो. मोठ्या मंगल कार्यालयात लग्न करून दे, मोठं करून दे लग्न, आणि स्वयंपाक सुद्धा भारी पाहिजे. भातवरण जमत नाही, बुंदा कर बुंदा. याचा बोंदा खांदला तरी चालते त्या बापाचा, त्या पोरीच्या. पण अशी ही आमची मानसिकता मागास आहे. त्यामुळे आम्ही मागास आहोत. तर तुम्हाला सांगतो, मग त्याचा खर्च संपूर्ण तिला सत्यानाश होऊन चालला. अनेकांना शेतीकून मुलींचे लग्न करावं लागले, काही जणाला झोपी नाहीत, म्हणून हा समाज मागास आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही बापू समाजात घेतलं जाते का म्हणलं तर हो म्हणून लिहायचं नसेल तर बघा, तुमचं कल्याण तुमच्या हातात आहे. तर मित्रो, या 2 प्रश्नाची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सत्य उत्तरं देणं, सत्य समाजाला सांगणं हे एक समाजाचं सोशल वर्क असतं. आणि या संबंधानं मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडलेले आहेत. आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आरक्षण, काही जणांमधला एक गैरसमज मी तुम्हाला सांगणार आहे या निमित्तानं. मराठा आरक्षणाची मागणी करणं, मराठा समाजाची बाजू घेणं,
आरक्षणाला विरोध करणं हा जातीवाद आहे. आम्ही मागास आहोत आणि आम्हाला आरक्षण द्या हा जातीवाद नाही. आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्हाला आरक्षण नको हा जातीवाद आहे. जाती अहंकार आहे. आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा जातीवाद झाला. आम्ही एकटे श्रेष्ठ आहोत, त्यामुळे आम्ही श्रेष्ठ असल्यामुळे आम्हाला गरज नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. कुठला क्षत्रियस? त्या लेकराची कुंडली जाऊन बघ, घरामध्ये कुंडली काढून बघ, त्याच्या वर्ण शूद्र लिहिलेला आहे. त्यामुळे या सामाजिक दृष्ट्या इथं तुम्हाला मागास लेखले जात. तसं माझं तर स्पष्ट मत नाही, कोणतीच जात कोणतीच समाज कनिष्ठ श्रेष्ठ नसतो. या देशामध्ये हजारो वर्षी युवा संस्था नव्हती. त्यामुळे आज जसे जनावर आपली अवलाद पैदा करतात तसा माणूस अवलाद परत पैदा करत होता. त्यामुळं कोणताच समाजाचं रक्त श्रेष्ठ आणि कोणाचं कनिष्ठ, आम्ही शुद्ध रक्ताचे, हे सगळं थोतांड खोटं आहे. फक्त आता प्रश्न येत आहे, तुम्हाला समजलं जातं का फक्त कनिष्ठ? हो आहे, हे सत्य आहे. हो, एवढंच आहे त्यातला विषय. चला मित्रो, दुसऱ्या काही प्रश्नाची उत्तरं मी जर आली माझ्याकडे, या मागासवर्गीय आयोगांची जी सूची आहे त्या सूचीच्या अनुषंगानं कोणी प्रश्न विचारले किंवा मला जरी काही महत्त्वाचे प्रश्न वाटले तर मी त्या प्रश्नाची उत्तरं पुन्हा देईन. ओके, धन्यवाद.